चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर आपल्या चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल देखील MPSC बूस्टर ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये योग्य असं मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती मिळेल. तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी जो आता उपलब्ध वेळ आहे तो पुरेसा आहे का. अनेक जणांचे मला मेसेज वगैरे येतात, काही जण बोलतात सुद्धा की काय होईल, पुढच्या उरलेल्या उपलब्ध दिवसात आमचा अभ्यास होईल का. अनेकांचं असं झालं होतं की ते कंबाईनची तयारीसुद्धा करत होते आणि राज्यसेवेची सुद्धा करत होते. मग कंबाईन पूर्वपरीक्षामध्ये आल्यामुळं त्यांना राज्यसेवेला थोडंसं साईडला ठेवून कंबाईनचा अभ्यास करावा लागला. मग आता राज्यसेवेला जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून तो वेळ आपल्याला पुरेल. तर प्रश्न जो मेन किंवा वेळ जो उपलब्ध आहे सध्या त्याच्यामध्ये मुख्यच अभ्यास होईल का, त्याचं उत्तर आहे होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास जरूर लाईक करा, तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेकांचं असं झालं आहे की स्कोअर जो आहे अनेकांना काठावरती स्कोअर वाटतो आहे. मग तेवढी म्हणावं तेवढी राज्यसेवेच्या मुख्यच्या अभ्यासाला तयारी झालेली नाही आहे किंवा तशी जोरात तयारी अनेकांची होत नाही आहे. जो उपलब्ध वेळ आहे तेवढा इफिशियंटली अजूनसुद्धा वापरला जात नाही आहे. मग एक गोष्ट आता ह्याच्यात काय करायची आपण की उरलेले जे काही दिवस आहेत त्यात 100% आपण ठरवलं तर सगळा अभ्यास कव्हर करू शकतो, जुने प्रश्न पाहू शकतो, चांगले मार्क आपण आणू शकतो. कारण साधारण 2.5 महिने अजून आपल्या हातामध्ये वेळ आहे आणि तो जर व्यवस्थित वापरला तर तो पुरेसा ठरणार आहे. मग आता काय करायचं, अभ्यासाची तुटलेली लिंक आहे मुख्यची ती कशी आणायची. तर आता आपण काय करायचं आहे, मुख्यचा जो अभ्यास आहे तो दिवसामध्ये आपण 2 सेक्शनमध्ये जर विभागला, म्हणजे जर तुम्ही एका दिवसात 2 GS घेतले किंवा 2 कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी केल्या आणि हे आपण साधारणतः पुढील 1 महिन्यामध्ये काय करायचं आहे हे आपण सुरुवातीला बघणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 2 सेक्शनमध्ये आपण दिवस जो आहे तो डिवाईड करायचा आणि कुठलेही 2 विषय आपण घेऊन सुरुवात करू शकतो. हळूहळू सुरुवात करायची आहे. तुमचा जर अभ्यास होत नसेल मागच्या काही दिवसांमध्ये किंवा तुम्ही सुरूच केला नसेल राज्यसेवेचा अभ्यास, तर आता हळूहळू सुरुवात करायची आहे. सुरुवातीचे काही दिवस हळूहळू सुरुवात केल्यानंतर तुमची जी पकड आहे ती पकड अभ्यासावरती हळूहळू मजबूत होणार आहे. आणि मग हे अभ्यास करत असताना काय करायचं आहे, अनेकांचं अभ्यासात लक्ष पण लागत नाही सध्या, कारण निकाल कधी लागणार, जागा वाढणार का, अशा अनेकांचे प्रश्न मनामध्ये त्यांचे येत आहेत. तर काय करायचं, कुठला पण जो आपण टॉपिक करणार आहे त्या टॉपिकचे मागचे 4 वर्षाचे प्रश्न बघत बसायचं सुरुवातीला. कारण 2020 पासून नवीन सिलेबस आला आहे. तर 4 वर्षाचे मागचे प्रश्न काढून बघायचे त्या टॉपिकचे आणि मग त्या टॉपिकचा अभ्यास करा. जेव्हा आपण प्रश्न बघतो ना तेव्हा हळूहळू आपण त्या अभ्यासाचा जो आपला बॉन्ड आहे तो वाढत जातो. मग सुरुवातीला 4 वर्षाचे प्रश्नपत्रिका काढून बघा आणि मग तो टॉपिकचा अभ्यास करा. मग वेळ पुरेल का उपलब्ध, मी पास होईल का, असा जो विचार डोक्यामध्ये येतो आहे त्याच्यापेक्षा हळूहळू असा आपण अभ्यास वाढवत राहिलो ना तर आपल्या हळूहळू लक्षात येईल की आपण पास होऊ शकतो. म्हणजे जर तुम्ही एक 8च दिवस रोज 8-10 तास अभ्यास केला, टॉपिक घ्यायचे सिलेबसचे, त्याचे जुने क्वेश्चन बघायचे 4 वर्षाचे आणि थेरी करत राहायची, मग तुमच्या लक्षात येईल 8च दिवसांनी की बाबा मी करू शकतो, माझा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. 8च दिवस 8-10 तास अभ्यास करा. आणि जर पुढचा 1 महिना, येणारा जो 1 महिना आहे तो जर आपण सचोटीनं 8 ते 10 तास रोज चांगला अभ्यास केला, जुने त्याचे पेपर पाहिले, तर आपण ठरवलं तर 1 महिन्यामध्ये 8-10 तास रोज केल्यास बऱ्यापैकी सिलेबस आपण कव्हर करू शकतो. 80 ते 90% सिलेबस आपला सहज कव्हर होऊ शकतो. एकदा गती मिळाली, एकदा स्पीड आपण पकडला ना हळूहळू, तर पटापट आपल्या गोष्टी होऊन जाणार आहेत. मग जर आपण समजा पुढच्या महिना 6 महिन्यामध्ये सगळे GS व्यवस्थित केले, तर नंतर जो उरलेला 1.25 महिना असणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला रिव्हिजन करायला चांगला वेळ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे सिलेबस कव्हर केलेला असणार आहे, जुने पेपर पाहिलेले असणार आहे. त्यामुळे एक आत्मविश्वास आहे ना तो खूप चांगला आपला झालेला असणार आहे आणि हीच गोष्ट आपल्याला चांगले मार्क मिळवून देणार आहे. ज्यांनी चांगले मार्क आजपर्यंत मिळवलेत, त्यांना समजा आधीच्या अटेम्पमध्ये चांगले मार्क नव्हते पण पुढच्या अटेम्पमध्ये चांगली पोस्ट आहे, त्यांनी हेच केलं की जुने प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित केले, तो सिलेबसचे पॉईंटचे टॉपिक व्यवस्थित केले आणि त्याची एक रिव्हिजन मारली आणि पेपरला जाताना काय केलं, जुने प्रश्नपत्रिका आहेत मागच्या साधारण 2-3 वर्षाचे ते बघून जायचा, त्याचा खूप आपल्याला फायदा होतो. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक अंदाजे वेळापत्रक आपल्याला कागदावरती आखायचं आहे की पुढच्या साधारणतः महिना 6 महिन्यामध्ये मला 4 GS व्यवस्थितपणे करायचं आहे. त्याचं वेळापत्रक काय असणार आहे, कुठल्या आठवड्यात मी काय करणार आहे, रोज 8-10 तास जे आहेत आपल्याकडं त्याच्यात 2 सेक्शनमध्ये विभाजन करणार आहे आपण. सकाळचा अर्धा वेळ जातो एका GSला, दुपारचा अर्धा वेळ एका GSला देणार आणि हे करत असताना आपण जुने पेपर बघणार आहे. जुने पेपर पाहिले तर आपण 100% पास होणार आहे. आता अजून एक गोष्ट सांगतो, आता मुख्य परीक्षेत आपण अभ्यास करणार आहे तर याच्यामध्ये काही पार्ट जे असे आहेत ना ते
आपण कधीच न केलेले सुद्धा त्याच्यामध्ये काही घटक आहेत आणि काही असे घटक आहेत की आपण ते वारंवार अनेक वेळा केलेले आहेत. उदाहरण पाहायचं झालं तर लँग्वेजचा जो पार्ट आहे, ज्यांनी याच्या आधी मेन्स दिली आहे किंवा कंबाईनची मेन्स वगैरे दिली आहे त्यांनी लँग्वेज बऱ्यापैकी केलेलं असणार आहे. पण ज्यांनी समजा दिलीच नाही आहे त्यांना लँग्वेज नवीन आहे. त्याचबरोबर GS3चा जो विषय आहे तो अख्खा विषय GS3चा नवीन आहे. GS2चा पार्ट 2 जो आहे म्हणजे घटनेचा पार्ट 2 आहे, इलेक्शन कायदे वगैरे, हा पार्ट पण नवीन आहे. कृषीचा घटक हा पण नवीन असणार जो आपण कधीच असा करत नाही. त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानचा जो पार्ट आहे तो पण नवीन आहे, म्हणजे तो ट्रॅडिशनल नाही आहे. इतर कंबाईनची एक्झाम किंवा राज्याच्या पूर्व वर्षभर जे आपण करतो त्याच्यात हे घटक करत नाहीत, परंतु त्यांना वेटेज जास्त आहे. GS3 पाहिला तर 150 मार्काला आहे. GS2चा पार्ट 2 पाहिला तुम्ही तर तो 105हून अधिक मार्काला येतो. कृषीचा घटक आहे तो 30 मार्काला GS1मध्ये आहे आणि साधारणतः 20 ते 25 मार्काला तो GS4मध्ये येतो. विज्ञान तंत्रज्ञान घटक 45 मार्काला आहे. त्यात एक 15 मार्काचा जो बायोटेक्नॉलॉजी तो अवघड आहे, तिथं जसं मार्केन अवघड आहे, परंतु ते सोडून बाकीचा जो 30 मार्काचा घटक आहे तिथं खूप चांगले मार्क येऊ शकतात. मग हे जे विषय आहेत GS2 पार्ट 2, GS3, लँग्वेज, सायन्स टेक्नॉलॉजी, कृषी, ह्यांना आपण ना सुरुवातीच्या दिवसामध्ये दिवसातला अर्धा वेळ आपण देऊ शकतो. म्हणजे 2 GS आपण एका दिवसात करणार आहे तर अर्धा वेळ आपण ह्या असा पार्ट की जो आपण कधीच केला नाही त्याला आपण वेळ देऊ शकतो. जसं की GS3, GS2, कृषी, लँग्वेज हे अर्धा वेळ. आणि अर्धा वेळ काय करायचं, जे आपण वर्षभर केलेलं आहे, इतिहास भूगोल असेल किंवा ट्रॅडिशनल घटना असेल किंवा GS4चा भाग असेल, ह्यांना अर्धा वेळ द्यायचा आहे. मग याच्यानं काय होणार आहे, न केलेला भाग पण आपण रोज करणार आहे आणि जो आधी बऱ्यापैकी केला आहे तो पण आपण रोज त्याला आपण घेणार आहे. मग याच्यामुळं काय होणार आहे, आपला सिलेबस चांगला कव्हर होणार आहे, एक आपला कॉन्फिडन्स येणार आहे आणि एक चांगल्या तयारीनिशी आपण मेन्सला जाणार आहे. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करायचं, हे जे पार्ट आहेत बाबा जे आपण वर्षभर कधी केले नाहीत त्यांचे पण जुने प्रश्न पाहिजे आहेत, त्यांना पण सिलेबस वगैरे डोक्यावर आपल्या डोळ्यासमोर ठेवूनच ते करायचं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, आपल्या MPSC बूस्टरतर्फे आपण GS3ची एक रिव्हिजन बॅच घेत आहोत. म्हणजे आपण व्यवस्थितपणे कव्हर करणार आहे फॅक्च्युअल पार्ट, त्यानंतर आयोग ज्या गोष्टी विचारतात ज्या पाठच पाहिजे त्या व्यवस्थितपणे आपण करून घेणार आहे, ट्रिक्सनी करून घेणार आहे. आपली इतर अनेक बॅचेस ज्यांनी केलेत पूर्वपरीक्षेत त्यांना याची कल्पना आहे की आपण कशा पद्धतीनं टू द पॉईंट घेतो, फापट पासर आपण घेत नाही, एक्झाम ओरिएंटेड घेतो, सोप्या ट्रिक्स घेतो आपण. तर GS3ची आपली बॅच चालू आहे. GS2ची बॅच पार्ट 2 बॅच संपली आहे. कायद्याची बॅच पण आहे आपली. कायद्याचं असं कोणी ट्रिक्सने फार सांगत नाही, पण आपण कायदे खूप ट्रिक्सने आणि भारी पद्धतीने करून घेतो. सेपरेट कायद्याची पण आपली बॅच आहे. तर तुम्ही हे बॅचेस लावा किंवा न लावा, परंतु पुढच्या महिन्यात 6 महिन्यामध्ये सगळा पार्ट संपवायचा तुम्ही प्रयत्न करा, जेणेकरून त्यानंतर जो उरलेला एक महिना उरलेला असेल त्यामध्ये बिलकुल लोड येणार नाही आपल्याला आणि आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणार. काही कमेंटमध्ये आपल्याला मेसेज येतात, आपण त्याचा नंतर त्याला आपण हे करू. आधी मला काही पॉईंट सांगायचे आहेत ना ते मी सांगतो आणि मग कमेंटला आपण उत्तर देतो. आता अजून एक गोष्ट, लँग्वेजचा जो पार्ट आहे, अनेकांना लँग्वेजमध्ये मार्क येत नाहीत, तर त्याचं कारण का, ऑब्जेक्टिव्ज आहे त्यामध्ये अनेकांना मार्क येत नाहीत, 50-52मध्ये ते अडकतात आणि काही लोक त्याच्यामध्ये 75-70च्या पुढे घेतात मार्क आणि तिथं एक 10-12 मार्काचा खूप मोठा गॅप पडतो आणि तिथं आपल्याला फटका बसतो. तर मग काय करायचं, लँग्वेजमध्ये काय आहे, जो टॉपिक आपण करतो ना त्याचे लगेच मागच्या 8-10 वर्षाचे प्रश्न लगेच बघून घ्यायचे. जे आपलं पुस्तक असतं लँग्वेज, आजकाल सगळ्यांकडं प्रश्नांचं पुस्तक आहे लँग्वेज, समजा मराठीचं पुस्तक आहे 1984, 2023चे प्रश्न वगैरे असं आपल्याकडे ते पुस्तकं आहेत. परंतु 1984पर्यंतचे प्रश्न करत बसायची गरज नाही आहे. आपल्याला काय करायचं, साधारणतः मागच्या 10 वर्षात त्या टॉपिकवर जे क्वेश्चन विचार, समजा तुम्ही सर्वनाम टॉपिक करताय तर मागच्या 10 वर्षात सर्वनामचे क्वेश्चन बघायचे. ह्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक असे क्वेश्चन आहेत की ते 10-10 वेळा विचारलेत मागच्या 10 वर्षात. मग आपण तो 10-10 वेळा वाचत बसायचं का, तर तसं नाही. पहिल्या राऊंडमध्ये काय करायचं, एक जो क्वेश्चन जो वारंवार विचारला आहे ना त्याला फक्त एकदाच ठेवायचा आणि बाकीच्या 9 वेळा त्याला खोडायचा, असं फुली मारायची, क्रॉस करायचं, म्हणजे नेक्स्ट राऊंडला आपण तो बघणार नाही. म्हणजे नेक्स्ट राऊंडला रिव्हिजनच्या वेळेस ना आपल्याला वेळ जो आहे तो वेळ पुरेल आणि वेळ आपला वाचेल. तर महत्त्वाची गोष्ट, जुने क्वेश्चन करायचे प्रत्येक टॉपिकचे आणि ते आता करत असताना त्याचे रिपीटेड क्वेश्चन खोडून काढायचे. प्लस जे क्वेश्चन मी बघणार आहे त्याचा आन्सर जे ते आत्ताच टिक करून टाकायचं पुस्तकात. म्हणजे सेकंड राऊंडला आपण जेव्हा क्वेश्चन बघू ना तेव्हा क्वेश्चन आणि त्याचं आन्सर फक्त एवढंच फास्ट आपल्याला बघायचं आहे. आणि याचा काय फायदा होणार आहे, सेकंड राऊंडला आपले क्वेश्चन खूप फास्ट बघून होणार आहेत, तेव्हा वेळ कमी असणार आहे आणि त्या कमी वेळेतसुद्धा आपण त्या घटकाचे, म्हणजे समजा ग्रामर मराठीबद्दल बोलतो आपण, त्या ग्रामरच्या घटकातले सगळे महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघून घेतलेले असणार आहेत. कारण आपण रिपीटेड खोडलेत, त्याचं उत्तरं टिक केलेत, म्हणजे पटापटा बघून होणार आहेत. मराठीला जे आपले टॉपिक आहेत ते सगळ्यांचे अशा प्रकारे क्वेश्चन्स आपण बघून घेणार आहे. सिमिलरली इंग्लिशचं पण आपल्याला तसं करायचं आहे. ग्रामर जे इंग्लिशचं 35 मार्काला साधारणतः कोअर ग्रामर पडतं, तसं तर 30च मार्काला येतं. 30 मार्काला ग्रामर आहे,
5 मार्काला जे आहे ते पॅसेज येतो आणि 15 मार्काला व्होकॅब्युलरी येते. तर 30 मार्काचं जे ग्रामर आहे, एक 12-13 जे टॉपिक आहेत रिपीटेड त्याच्यावरच क्वेश्चन येत आहेत, ते 12-13 टॉपिक कुठले ते साईडला काढायचे. त्याचं बेसिक जे काय ते बघायचं, वाचायचं, थोडंफार त्याचे नोट्स किंवा टेबल वगैरे बनवायचा आणि त्याचे जे क्वेश्चन आलेले आहेत मागच्या अर्ध्यावरचे त्या टॉपिकवरचे जे क्वेश्चन आलेत ना, ते क्वेश्चन मराठीप्रमाणेच बघून घ्यायचे की रिपीटेड क्वेश्चन क्रॉस करून टाकायचे आणि उत्तर टीका करून टाकायचे आणि नंतर सेकंड राऊंडला हे क्वेश्चन्स आन्सर्स वारंवार पाहिजे. आणि पेपरच्या आदल्या दिवशी पण तुम्ही हेच करून जाणार आहे. जुने क्वेश्चन आपण जे टिक करून ठेवलेत उत्तरं, ते पटापटा प्रत्येक टॉपिकचे एक 10-10, 12-12 क्वेश्चन पाहिले ग्रामरच्या, तर तिथं तुम्हाला परीक्षेमध्ये जे ऑप्शन्स बघून उत्तरं काढायचे ते तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. पेपर वेळेत पूर्ण होणार. ही गोष्ट झाली लँग्वेजचं आपल्याला काय करायचं आहे. व्होकॅब्युलरी जो आहे तो 15 मार्काचा घटक आहे. मराठीमध्ये विशेषतः काय होतं, मराठी आपल्याला येते म्हणून आपण थोडं दुर्लक्ष करतो, पण मराठीच्या व्होकॅब्युलरीला पण एफर्ट्स घ्या तर तिथं चांगले मार्क येतात. नाही 4-5 मार्क व्होकॅब्युलरीमध्ये जातात. जनरली ग्रामर सगळे चांगले करतात मराठीचं, परंतु थोडंसं व्होकॅब्युलरीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं एक 4-5 मार्क तिथं गेले की मराठीचा स्कोअर मग आपला 40च्या आतच अडकून बसतो. आणि सिमिलरली इंग्लिशचं आहे, जे काही फ्रेजेस आहेत वारंवार आयोग त्याच फ्रेजेस विचारतात. साधारण 5 फ्रेजेस येतात, त्या 5पैकी 3 फ्रेजेस तर रिपीटेडच असतात. तर जुन्या सगळ्या रिपीटेड फ्रेजेस वगैरे नीट करून घ्या आणि व्होकॅब्युलरी करताना फर्स्ट प्रिफरन्स जुने क्वेश्चनला द्या. आणि नुसतं पाठांतर नको, शब्द त्याचा अर्थ काय, समानार्थी शब्द काय, असलं पाठांतर नको नुसतं. हे थोडंफार करा, परंतु आपल्याला क्वेश्चन बघून उत्तर काढता आलं पाहिजे. म्हणजे आयोगाने जो क्वेश्चन दिला आहे त्यातले पर्याय इलिमिनेट करता आले पाहिजेत. प्रिफिक्स सफिक्स जे लागलं आहे पर्यायामधल्या शब्दांना, त्याच्यावरनं आपल्याला दिलेल्या प्रश्नातला जो शब्द आहे तो त्याला मॅच होतो का, त्याच्या विरोधी आहे का, हे बघता आलं पाहिजे. विरोधी पर्याय बाजूला काढता आले पाहिजे. म्हणजे इन्क्लुजन, इलिमिनेशन ह्या गोष्टींचा विचार करून आपल्याला त्या व्होकॅब्युलरीची उत्तरं काढायचे, तर आपला पेपर कव्हर होतो आणि चांगले मार्क तो देतो. आता हे झालं लँग्वेजबद्दल. दुसरं जे आहे ते GS2चा जो पार्ट 2 आहे विशेषतः तो खूप फॅक्च्युअल आहे. मी हे अनुभवावरून सांगतो. GS2चा आपण अभ्यास करतो पार्ट 2चा पण पेपरला गेल्यानंतर तेवढे मनात त्या सेक्शनला मार्क येत नाहीत. का तर तेवढे नंबर ऑफ रिव्हिजन आपण त्याचे करत नाही. तो जो फॅक्च्युअल डेटा आहे त्याच्यावर कमांडच पाहिजे. म्हणजे खूप छोटे छोटे पॉईंट आहेत ते पार्ट 2मध्ये आणि त्याचे पॉईंट आपण रिवाईज केले पाहिजे. फॅक्च्युअल डेटावर कमांड पाहिजे. उदाहरणार्थ जिल्हाधिकारी, त्यांची दंडाधिकारी म्हणून कार्य कुठली आहेत, महसुली कार्य कुठली आहेत, करमणूक करासंबंधीचं कार्य महसूल आहे का दंडाधिकारी म्हणून करावं लागतं. कन्फ्युजन होतं. आपलं वाटतं करमणूक कर महसूलचं असेल, परंतु ते दंडाधिकारी म्हणून त्यांचं कार्य आहे. अशा पद्धतीचे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या GS2 पार्ट 2मध्ये, हे आत्ता जर आपण 2-3दा करून परफेक्ट ठेवल्या तर पेपरमध्ये आपल्याला ते मार्क देणार आहेत आणि मग कुठं तो GS2 आहे ना 105, 110च्या पुढे जाताना दिसणार आहे. कारण अनेक लोकांचा तो पेपर आहे 105च्या पुढेच असणार आहे आणि आपण जर तिथं अडकलो रिव्हिजन न केल्यामुळं तर मग आपण स्पर्धेतनं थोडंसं मागे पडणार. त्यामुळे GS2 पार्ट 2ला विशेष फोर्सनी चांगल्या पद्धतीने आत्ताच करून ठेवा. त्यातले कायदे असतील किंवा जो प्रशासनाचा भाग आहे किंवा त्यातले इतर पण जसं इलेक्शनचा पार्ट आहे, फॅक्च्युअल पार्ट आहे. इलेक्शनचे म्हणजे केवळ 2024चे इलेक्शन विचारलं असं नाही. आजपर्यंत झालेले महत्त्वाचे इलेक्शन असतील, विविध पक्ष असतील, त्यांचे निवडणुकातली कामगिरी, त्यांचे संस्थापक, असं खूप खूप फॅक्च्युअल पार्ट आहे. तो ट्रिक्सनी केला पाहिजे. इलेक्शन कमिशननं सुधारलेल्या जे काही सुधारणा आहेत 96 पूर्वीच्या, 96 नंतरच्या, त्यानंतर त्यांचे विविध जे काही त्यांचे अहवाल आले होते, कोणी कुठला अहवाल दिला वगैरे, असं बरेच समित्या वगैरे, असं खूप फॅक्च्युअल आहे. जस्ट एक्झाम्पल सांगून तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर ह्याला थोडंसं स्पीडने घेतलं पाहिजे. जर निकालाची वाट बघत बसलो, आत्ता एकाने विचारले की निकाल कधी लागेल वगैरे, तर तुम्हाला सांगतो मी निकालाचं आयोगाचं असं आहे, आजपर्यंत इतिहास पाहिला निकाल कधी लागेल तर जनरली जो आयोग आहे ना तो पूर्वपरीक्षेच्या निकालानंतर साधारणतः 45 ते 50 दिवस वगैरे देतो. मागचा इतिहास पाहता आयोगाचा. क्वचित प्रसंगीच आयोगानं खूप सारा वेळ पूर्वच्या निकालानंतर दिला आहे मेन्स आणि पूर्वच्या निकालामध्ये. त्यामुळं एक 50-55 दिवस कमी असताना मेन्सला तेव्हा निकाल लागू शकतो. आता मेन्स साधारण 70-72 दिवस कमी आहेत. म्हणजे अजून पुढचे 15 दिवससुद्धा आयोग घेऊ शकतो जर जुना इतिहास पाहता. आयोग आठवड्यात पण निकाल लावेल किंवा 2 आठवड्यात पण लावेल, परंतु साधारणतः 50 दिवस कमी असतानाच्या आत आयोग निकाल लावतो. तर ते एक जनरल ठोकताळा म्हणून घेऊन चला. तर आपण सांगतोय की GS2चं फॅक्च्युअल नीट करा, कायद्याचे ट्रिक्सने पाठांतर करा. त्यानंतर कुठला पण GS आहे आणि त्याचे सब टॉपिक आहे त्यांना दुर्लक्ष करू नका. सगळे GS केले पाहिजे, त्यातले सगळे सब टॉपिक केले पाहिजे. ऑप्शनल कोणाला टाकू नका. एखादा टॉपिक अवघड वाटतं तर किमान त्याचे PYQ बघून घ्या. अनेकांना रिमोट सेन्सिंग अवघड वाटतो, त्यातले किमान PYQ बघून घ्या. अनेकांना बायोटेक्नॉलॉजी, IT अवघड वाटतं, किमान सोपे सोपे PYQ बघून घ्या. जर ते रिपीट झाले तर आपल्याला मार्क मिळणार आहेत. अजून एक गोष्ट, GS4 जो आहे ना त्याच्यात जुने क्वेश्चनचं रिपिटेशनचं प्रमाण खूप
जास्त आहे GS4मध्ये, तर ते खूप व्यवस्थित पण करा. GS4चा अजून एक गोष्ट आहे, स्कोर आजकाल येत नाही. खूप वेगळ्या पद्धतीने GS4चा पेपर, अवघड पेपर येतं मागच्या 2 वर्ष झालं. तर त्यात जर बऱ्यापैकी स्कोर आणायचा असेल तर सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये जे सोपे घटक आहेत 25 मार्काचे, तिथं 25पैकी 22-23 मार्क येतात, ते आले पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्येच ॲग्रिकल्चर, फूड सिक्युरिटीचा जो पार्ट आहे 30 क्वेश्चन येतात त्याच्यावरती. ॲग्रिकल्चर, फूड सिक्युरिटी वगैरे, रेशन वगैरे ज्या गोष्टी त्याच्यावरती 30 क्वेश्चन येतात. तुम्ही काढून नीट बघा. 30पैकी 25 मार्क तो देणारा सेक्शन आहे आणि विशेषतः ह्या टॉपिकमध्ये जुन्या प्रश्नांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. तर हे व्यवस्थितपणे करून घ्या, म्हणजे आपल्याला चांगले मार्क पडतील. त्यामुळे GS3 जो आहे, GS3 अनेकांना 80 पण मार्क पडतात आणि 110 पण मार्क पडतात GS3मध्ये. मग त्याच्यावरती जर आपल्याला एक चांगले मार्क पाडायचे असतील GS3मध्ये, तर GS3चा एक महत्त्वाची गोष्ट काय, त्याचे फॅक्ट्स आहेत ना, फॅक्ट्स पार्ट पाहिजे, म्हणजे मार्क पडतात. म्हणजे अनेक योजना आहेत, योजनांची इयर्स आयोग चुकवतो किंवा विचारतो. विविध संस्था आहेत, संस्थांची स्थापना वर्ष, याच्यावर प्रश्न असतोच. NCERT असेल, AICTE असेल, 100दा विचारले. 100दा म्हणजे काय, 100 पेपर नाही झाले, पण एक जनरल सांगतोय किंवा तुमच्या लक्षात आलं की किती इम्पॉर्टन्स आहे. AICTEची स्थापना 1945, त्याचा कायदा 87चा. दरवेळेस हाच प्रश्न आहे, त्याच्या बाहेर जातच नाही आहे. मग ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की GS3मध्ये फॅक्च्युअल गोष्टीवर कमांड पाहिजे आणि ज्या आपल्याला बऱ्यापैकी माहीत नाहीत, ज्या जी थेरी त्या आयोग सहसा चुकवत नाही, ही गोष्ट आहे. परंतु फॅक्च्युअल गोष्टीवर कमांड कधी जर आपण ते व्यवस्थितपणे ट्रिक्सने सगळं करू तर. त्यामुळे GS3 नीट करा, त्याला दुर्लक्ष करू नका, नाहीतर तो 80वर नेऊन टाकतो. जर व्यवस्थित केलं तर 100च्या पुढे तो आरामात जातो, 105 वगैरे. GS3 मदत पाहिजे तर आपली बॅच पण आहे, बघा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. फॅक्च्युअल गोष्टी किंवा थिअरॉटिकल बऱ्यापैकी सगळंच आपण एकदम कमी वेळेमध्ये व्यवस्थितपणे घेतो आहे आणि आपण जेवढ्या काय बॅचेस घेतो आहे अत्यंत माफक फीमध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल MPSC बूस्टर, त्याची तुम्हाला कमेंटमध्ये लिंक मिळेल, त्याच्यावर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला स्पर्धा परीक्षेबाबत गायडन्स मिळतात मिळणार. तर ही एक गोष्ट झाली. आणि रिटर्नचा एक पेपर सांगायचा आहे. रिटर्नचा पेपर अनेकांचं असं आहे की निकाल लागल्यानंतर रिटर्न करतात, पूर्वपरीक्षा हरकत नाही. परंतु निकाल लागला आणि पूर्वपरीक्षा पास झालो तर रिटर्नला लगेच सुरुवात करा, जर आजपर्यंत केली नसेल. रिटर्नचं काय करायचं, विशेषतः इंग्लिशच्या बाबतीमध्ये काय करायचं कळत नाही. तर रिटर्नचं काय करायचं माहिती का, आपल्याला ना इंग्लिशचे जे निबंध आहेत, एक 7-8 टॉपिकचे निबंध लिहून ठेवायचे. विशेषतः निबंधाच्या टॉपिकचं रिपिटेशनचं प्रमाण जास्त आहे. महिलांवरती असेल किंवा डेमोक्रेसीवरती असेल, ह्याच्यावरती निबंधाचा एक आता दुसरा निबंध 100% दिसतोच आपल्याला. तर पाल सुरीचं जे पुस्तक आहे, पाल अँड सुरीचं पुस्तक, त्यांनी जे निबंध खूप सारे निबंध दिले आहेत, 25-30पेक्षा जास्त निबंध पाल अँड सुरीमध्ये दिलेले आहेत. तर आयोगाने जे विषय विचारलेत, जसं टेररिझमवरती वारंवार निबंध आलेले आहेत, महिलांच्या एम्पॉवरमेंट किंवा विमेन सिक्युरिटी असेल, याच्यावरती वारंवार निबंध आले, तर त्यातले निबंध पाहिजे. आधी काय करायचं, निबंध लँग्वेज आहे ना थोडीशी अवघड लँग्वेज आहे पालसुरीची, तर निबंध सुरुवातीला वाचायचा. परत त्या निबंधाच्या सुरुवातीला मुद्दे दिलेत, साधारण पानभर मुद्दे प्रत्येक निबंधाच्या आधी त्यांनी दिले, ते मुद्दे वाचायचे आणि ते सगळं वाचून आपल्याला समजेल, आपल्या सोप्या शब्दांमध्ये आपण स्वतः निबंध लिहायचा. परत त्याचे जे मुद्दे त्यांनी दिलेत ना, सगळे मुद्दे आपल्या वहीत लिहायचे. साधारण 8-10 निबंध तयार करा आणि 8-10 निबंध जरी नाही जमले, एक 4-5 निबंध लिहा, 5 निबंध लिहा आणि बाकीचे सगळे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचे पालसुरीने जे सुरुवातीचे मुद्दे दिले सगळे मुद्दे लिहून काढा. तुम्ही जर 8-10 निबंधाचे पाल अँड सुरीमधले मुद्दे, म्हणजे निबंध नाही, निबंधाच्या आधी त्यांनी काही मुद्दे दिले आहेत, ते मुद्दे जरी तुम्ही लिहून काढले आणि परीक्षेला जायच्या आधी ते मुद्दे जर नुसते वाचले, कुठलाही विषय येऊ दे इंग्लिशचा निबंधाचा, तुम्ही त्या विषयामध्ये निबंध खूप चांगल्या प्रकारे लिहू शकता, कारण ते मुद्दे तुमच्याकडे असणार आहेत. जर मुद्दे नसतील तर परीक्षा हॉलमध्ये काही सुचत नाही, वेळ पुरत नाही. 3 तासाचा जो पेपर आहे, 1.5 तास मराठी, 1.5 तास इंग्लिश, असं विभाजन करून आपल्याला लिहायचं आहे. त्यामध्ये निबंध आहे, भाषांतर आहे, प्रिसाइज रायटिंग म्हणजे 1/3 करणं, ह्या गोष्टी आहेत. भाषांतराला वेळ लागतो. आयोग जे काही भाषांतराचे जे शब्द असतात, वाक्य असतात, ते विचार करून ट्रान्सलेट करून आपल्याला लिहायचं आहे, मग तिथं वेळ लागतो. जर निबंधाला आपण इफिशियंटली आधीच तयारी करून गेलो तर थोडाफार वेळ तिथं वाचतो, भाषांतराला वेळ दिला जातो. आणि प्रिसाइज रायटिंग आहे ना, त्याची एक सोपी गोष्ट सांगतो. मोरवाळंबेंचं जे पुस्तक आहे त्यात त्यांनी मराठीचं प्रिसाइज रायटिंग कसं करायचं काही नमुने करून दिलेले आहेत, ते करा व्यवस्थित. आणि सिमिलर तसंच इंग्लिशला आपल्याला करायचं आहे, एवढं फक्त डोक्यात ठेवा. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिलं आहे. 4-5 त्यांनी जे काही सारांश दिलेत ते बघून घ्या, एका दुसऱ्या हाताखालनं लिहून पण काढा आणि त्याच पद्धतीने तिथं सारांश लेखन करायचं आहे. आपल्याला चांगले मार्क त्याच्यामध्ये पडतात. आणि जे काय सध्याचे काही महत्त्वाचे चालू टॉपिक वगैरे आहेत तर ते घेऊन त्याचे काही सॅम्पल निबंध पण आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे रिटर्नला पण करा, कारण रिटर्नचं कसं आहे, त्याच्यात जर 60 मार्क 65 मार्क पाडले तर आपण इतरांना 10 मार्कनी मागं टाकतो. ॲव्हरेज 50 मार्क्स. अनेक मुलं असं असतात की त्यांना ऑब्जेक्टिव्हमध्ये ते आपल्यापेक्षा 15-20 पुढे आहेत,
परंतु डिस्क्रिप्टिव्हचा जो पेपर आहे इंग्लिश मराठीचा, तिथं 10-12 मार्कनी ते कुठेतरी मागं पडताना दिसतात. परत इंग्लिश मराठी ऑब्जेक्टिव्हचा पेपर आहे, तिथं पण ते कुठेतरी अडकलेले दिसतात. मग आताही शेवटचे ऑब्जेक्टिव्ह, इथं जर तुम्हाला सगळ्यांना मागं टाकून पुढे जायचं असेल तर इंग्लिश मराठी ऑब्जेक्टिव्ह आहे, तिथे इतरांपेक्षा 7-8 मार्काची लीड मिळण्याचे चान्सेस आहेत, तर तिथं ती मिळवली पाहिजे. परत डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे निबंध लेखनाचा वगैरे, तिथं अर्धा मार्क लीड मिळू शकते. आणि प्रिपरेशन चांगलं केलं तर चांगले मार्क येतात. मराठी आणि इंग्लिशचा जो लेखी पेपर, अनेकांचं असं म्हणणं असतं की मार्क येत नाहीत त्या पेपरला, कसंही काही होतं. तसं जरी असलं पण आपण जर चांगल्या बऱ्यापैकी तयारी करून घेऊन लिहिलं तर चांगले मार्क याची शक्यतासुद्धा आहे. तर त्यामुळं ते पण व्यवस्थित करा. आणि दुसरी लीड घ्यायची पेपर GS2 आणि GS3 आहे, त्याच्यामध्ये पण आपण इतरांपेक्षा 10-12 मार्कची लीड घेऊ शकतो आणि पोस्ट आपली सिक्युअर करू शकतो. तर हे झालं एक जनरल किंवा मेन्सचं काय. आता हे जर सगळं आपण सांगितलं 4 GS आणि हे सगळे काय काय करायचं आहे, उपलब्ध वेळ पाहता जर तो इफिशियंटली वापरला 100% पुढणार आहे. आता काही जणांचे आपण कमेंटमध्ये काही क्वेश्चन आहेत, आपण ते बघूया की रिझल्ट कधी लागेल. तर रिझल्ट जर आपण जनरल ठोकताळा पाहिला, आयोग मेन्सच्या आणि निकालाच्या ह्याच्यामध्ये साधारण 50 दिवसाचं अंतर ठेवतो. तसं जर विचार केला तर अजून 10-15 दिवस पण लागू शकतात किंवा पुढच्या आठवड्यात पण लागू शकतो, काही सांगता येत नाही. त्यामुळे हे अनिश्चित, पण असं धरू की 15 दिवसात तो लागणारच आहे. त्यामुळं काठावर मार्क आहेत, स्टडीमध्ये मन लागत नाही. मग हेच करायचं आपल्याला की सुरुवात करायची, हळूहळू एकदा बसल्या ना आपण मन लागतं आपलं. जुने पेपर घेऊन बसा, सोपे टॉपिक आधी घ्या. म्हणजे समजा तुम्ही अभ्यासाला बसलात आणि GS3 करताय, त्यातलं एज्युकेशन टॉपिक घ्या. एज्युकेशनमध्ये प्राथमिक शिक्षण टॉपिक आहे, त्याच्यावरच्या आजवरचे विचारले सगळे क्वेश्चन बघा आणि मग त्याची थेरी करा. आपोआप तुमचं हळूहळू ते जो सब्जेक्ट आहे त्याची तुमची एक बॉन्ड आहे तो निर्माण होईल आणि हळू अभ्यासामध्ये गती येईल. लिहून ठेवा, वेळापत्रक बनवा कागदावरती. पुढच्या साधारणतः 70-75 दिवस अवेलेबल आहेत, ते मी 4 GSला 10-10 दिवस दिले तर 40 दिवसात 4 GS, लँग्वेजला 7 दिवस दिले तर 47 दिवसात माझा पहिला राऊंड होईल. मग उरल्यानंतरच्या दिवसात मला रिव्हिजन करायचे, ह्यात जुने पेपर पाहिजेत. हे तुम्ही आराखडा जेव्हा लिहून बसाल ना, लिहाल, तेव्हा तुमचं मन तुम्हाला सांगेल की बाबा वेळ कमी आहे, आपण अभ्यास केला पाहिजे, टाईमपास नाही केला पाहिजे. मग आपोआप अभ्यास होतो. आता मी एक ST आहे त्यांनी सुट्टी टाकून अभ्यास केला तर कवर होईल का, तर 100% कवर होणार आहे. कारण वेळ जो आहे की असं नाही की महिना उरला वगैरे, साधारणतः 2.5 महिना अजून वेळ आहे. आणि तुम्ही ऑलरेडी ST आहात म्हणजे तुम्ही लँग्वेजचं बऱ्यापैकी तुमचा कवर झालेला असणार. ऑब्जेक्टिव्हचा पेपर तुम्ही ऑलरेडी दिली आहे STIच्या परीक्षेमध्ये, तेव्हा तुम्हाला थोडीशी त्याची ओळख आहे. असं नाही की तुम्ही नवीन तुम्ही कवर करू शकता. GS1मध्ये मार्क्स कसे वाढवावे, तर GS1मध्ये मार्क वाढवायचे आहेत, याचा अर्थ तुम्हाला आधी थोडेसे कमी मार्क आहेत तर तुमचा पेपर काढून बसा, तुमचे मार्क गेलेत कुठं ते पहा. इतिहासात गेलेत, भूगोलमध्ये गेलेत का कृषीमध्ये गेलेत ते बघा. आणि जिथं मार्क गेलेत तिथं जे क्वेश्चन चुकलेत ते पुस्तकातले होते का, नोट्समधले होते का, सिली मिस्टेकने चुकलेत का किंवा PYQ चुकलेत का, ही गोष्टी बघा आणि त्याच्यावर काम करा. त्याचबरोबर जुने क्वेश्चन वारंवार पहा. त्यानंतर इतिहासाला दुर्लक्ष करू नका. जनरली इतिहासाला दुर्लक्ष होतं आणि इतिहासामध्ये कमी मार्क येतात. परत भूगोलचा अभ्यास करणं चूक होते की भूगोलची मोठी मोठी पुस्तकं घेऊन आपण करत बसतो, परंतु भूगोलला जेवढा सिलेबस आहे तेवढाच अभ्यास करायचा आहे, भूगोलला बाकीचा अभ्यास करायचा नाही आहे. भूरूपशास्त्र वगैरे आहे, त्यात पृथ्वीचे जे आंतरिक डिटेल त्याच्यावर क्वेश्चन आहेत. भूरूप चक्र वगैरे आहे, समुद्र वारा यांच्यावर निर्माण होणारी काही भूरूपे आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातले काय डोंगर रांगा, नद्या, धबधबे, उष्ण पाण्याचे झरे, जे जे काय सिलेबसला टॉपिक दिले तेवढंच पाहिजे, बाकी काही पाहिजे नाही. पुन्हा हवामानशास्त्र आहे, त्यानंतर ह्युमन जिओग्राफी आहे, त्यानंतर ते जे काय आर्थिक भूगोल आहे, प्रत्येकावर एक 10-10 क्वेश्चन येताना दिसत आहेत. फक्त तेवढेच मुद्दे करायचे आणि 60पैकी साधारण 50-52 मार्क भूगोलला घ्यायला पाहिजेत. व्यवस्थितपणे ते केलं, जुने क्वेश्चन नीट करा तर GS1 मार्क देतो. परत ॲग्रीचा जो पार्ट आहे ते सांगायचं राहिलं. ॲग्रीचा जो पार्ट आहे ना त्याच्यामध्ये सॉईल वॉटर मॅनेजमेंट 10 क्वेश्चन येतात. आणि आता आजकाल जो ॲग्रीमध्ये इकॉलॉजीचा पार्ट टाकला आहे म्हणजे पर्यावरण संबंधित, त्यामध्ये 10 क्वेश्चन येतात. तर तिथं ह्या 30पैकी 25 मार्क तो सेक्शन आजकाल देतो ॲग्रीचा. का, तर पर्यावरणाचे क्वेश्चन सोपे असतात, परत सॉईल आणि वॉटरवरचे जे बेसिक क्वेश्चन आहेत ते सोपे असतात आणि जे काही इतर अवघड क्वेश्चन आहेत त्यातले काही क्वेश्चन रिपीटेड असतात. त्यामुळे त्यांचे जुने क्वेश्चन व्यवस्थितपणे करा ॲग्रिकल्चरचे. आणि काही क्वेश्चन असे आहेत की आपल्याला लॉजिकनं उत्तर काढता येतं. जसं की क्वेश्चनमध्ये काय करतं, 2 घटक देतं की हे आणि हे कशामुळे होतं. जनरली त्या केसमध्ये ना 2 गोष्टी असणारं उत्तर असतं. म्हणजे असा पर्याय की ज्यात 2 गोष्टी असल्या पाहिजे, ते उत्तरच पाहिजे. किंवा आयोग काहीतरी ऑर्गॅनिकबद्दलच्या गोष्टी विचारतं, मग पर्यायातल्या फक्त आपण ऑर्गॅनिक गोष्टी घ्यायच्या, इनऑर्गॅनिक बाजूला काढायच्या, तर ते उत्तर असतं. तुम्ही जुने क्वेश्चन बघा, वारंवार पहा, तुमचा एक ॲप्रोच डेव्हलप होईल आणि तो त्या पेपरला काम करतो. GS1चा आपण असे मार्क वाढवू शकतो. त्यानंतर पुढचा आहे की बॅचेसचा आपला फायदा झाला असं एक म्हणतात. थँक्यू. GS1चे मार्क आपण सांगितले. मेन्सचे व्हिडिओ टाका, आपण बनवूया.
ॲडव्हर्टाईज कधी येणार असतात पुढच्या आठवड्यात याची शक्यता, जर निकाल 8 दिवसात लागेल तर पुढच्या आठवड्यात ॲडव्हर्टाईज येऊ शकते, जागावाढ पण शक्यता आहे, आपण आशा करूया पॉझिटिव्हली. लँग्वेज आधी केलं नाही, आतापासून जर केलं तर राहिल्या दिवसात कव्हर होईल का, तर होऊ शकतं. केल्याने सगळंच होतं आहे, न होण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही आहे. पॉझिटिव्ह राहून जर आपण व्यवस्थित 8-10 तास अभ्यास केला तर पुढच्या 2.5 महिन्यामध्ये कव्हर होऊ शकतो. GS4ला काय केलं पाहिजे, चांगला स्कोअर किती असला पाहिजे. GS4ला पूर्वी अनेक जण 100च्या आसपास मार्क आणायचे, परंतु मागच्या 2-3 वर्ष विचार केला असता GS4ला 80 मार्क आले तरी चांगला स्कोअर असं म्हणलं जाईल. तुम्ही जुने पेपर काढून बघा, तुमच्या लक्षात येईल. मग किमान तेवढा ॲव्हरेज स्कोअर तसा त्या टाईपचा तेवढ्या काठिण्य पातळीचा पेपर जर आला तर आपल्याला तेवढे मार्क किमान आले पाहिजे, 75 वगैरे तरी आले पाहिजे. मग ह्याच्यामध्ये ना जर सिलेबस पाहिलं, मॅक्रो इकॉनॉमिक त्यांनी सुरुवातीला टाकलं आहे, 30 क्वेश्चन त्या मॅक्रो इकॉनॉमिकवरती येतात GS4ला. मग ह्याच्यासाठी त्याच्यामध्ये जे काय मुद्दे आहेत सिलेबसचे, जसं की ट्रेड सायकल मुद्दा, व्यापार चक्र, तर तो YCVमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिला आहे, तर ते बघा, ते शॉर्ट नोट्स काढा. किंवा त्याच्यामध्ये इतर काही विविध इंडेक्सेस आहेत, ते इंडेक्सेस नीट करा. गरिबी, बेरोजगारी असे काही टॉपिक आहेत ते नीट करा. कुठलं तरी एक पुस्तक वापरा, डिस्ले सरांचं वापरा, आणि त्याच्यात जे काही मुद्दे कव्हर होत नाही ते YCVमधनं करा. जुने प्रश्न खूप चांगल्या प्रकारे करा. GS4ला ॲग्रीच्या टॉपिकमध्ये चांगले मार्क आणा. सायन्स टेकमध्ये जे सोपे घटक आहेत बायोटेक्नॉलॉजी सोडून त्यामध्ये चांगले मार्क आणा. त्यानंतर उद्योगावरती 5-6 क्वेश्चन येतात, सहकारावरती 5-6 क्वेश्चन येतात, ते व्यवस्थितपणे केले तर तिथं आउट ऑफ आउट मार्क आपला येतात, तर ते चांगल्या प्रकारे करा. परत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या काही थिरीज वगैरे आहेत तर त्या नीट करा, त्याच्यावरती पण चांगले मार्क आपल्याला येतात. जुने क्वेश्चन खूप पाठ करा, त्याच्यावर रिपीटेड क्वेश्चन भरपूर दिसतात, 12-13 ते सहज रिपीटेड GS4ला येताना दिसत आहेत विविध सेक्शन्समध्ये. तर तिथं अशा प्रकारे तयारी केली तर तिथं मार्क चांगले येऊ शकतात. परंतु GS4 जो आहे तो GS2-3 सारखं 110-120 असे मार्क तो देणार नाही, त्यामुळे तेवढं आणण्याचा प्रयत्न पण करू नका, इतर GSवर त्याचा परिणाम होणार आहे. पुढं आहे की रिझल्ट कधी लागेल हे विचारत आहेत, तर रिझल्टचं आपण मगाच सांगितलं की रिझल्ट जो आहे तो साधारणतः आयोगाचा इतिहास पाहता पूर्वचा रिझल्ट आणि मुख्य परीक्षा एक साधारणतः 50 दिवसाचा वगैरे गॅप असतो. मग आता पूर्वचे मुख्य परीक्षेला 70 दिवस राहिलेत, म्हणजे पुढच्या 20 दिवसात आयोग कधी पण निकाल लावू शकतो असं आपण म्हणू शकतो. परंतु साधारणतः मला असं वाटेल की एक 8-10 दिवसामध्ये रिझल्ट लागणं अपेक्षित आहे. त्यानंतर हेच की अनेकांचं रिझल्टबद्दलच आहे, तर रिझल्टचा जो आहे ना मुद्दा बरोबर आहे, हे एक म्हणजे साहजिक आहे, रिझल्ट कधी लागेल आपल्याला हा प्रश्न पडणं साहजिक आहे. परंतु ती गोष्ट आहे ना आपल्या पूर्ण हातामध्ये नाही आहे, आणि एक थोडासा उशीर लागला तर पॉझिटिव्ह असं घ्या की जागावाढ अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते. रिझल्ट जर लांबला तर जागावाढ अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते, आणि रिझल्ट जर लागला लवकर एक 8-10 दिवसात तर असं म्हणू की एकदा निकाल लागला आहे, पास झालो मग करतो मेन जोरात, असं पण होऊ शकतो. परंतु त्याचा एक धोका असा आहे, तर आपण पुढच्या 8-10 दिवस रिझल्टची वाट बघण्यात घालवले तर मग एखादा GS आपला राहू शकतो, शेवटच्या महिन्यामध्ये लोड येऊ शकतो. त्यामुळं ना रिझल्ट कधी लागेल हे जरी महत्त्वाचं असलं तरी फार त्यासाठी नाही करायचं. पुढचं आहे की GS2ला स्कोअर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. GS2ला तर GS2चं जे गोष्टी आहेत की पहिला ट्रॅडिशनल 35 क्वेश्चन येतात GS2मध्ये, जे कोअर घटना आहे तिथं चुकलं नाही पाहिजे, 35 पैकी 30-31 मार्क तिथं आली पाहिजे. त्यानंतर पुढं जो GS2चा पार्ट 2 आहे त्यामध्ये इलेक्शनवर साधारण 20 क्वेश्चन येतात, एज्युकेशनवर 10 येतात, मीडियावरती 5 येतात, कायदे जे आहेत साधारणतः 20 क्वेश्चन कायद्यावरती येतात. त्यानंतर इतर जे घटक आहेत जसं की हरित क्रांती आहे, धवल क्रांती, 1-2 क्वेश्चन येतात, पॉलिसी मेकिंगवर 1-2-3 क्वेश्चन येताना दिसत आहेत. त्यानंतर जे लोकप्रशासनाचा पार्ट आहे 1-2-3 क्वेश्चन तिथे येताना दिसत आहेत. असा काही इतर टॉपिक जे आहेत त्याच्यावर 4-5, 2-3 असे क्वेश्चन दिसत आहेत. परंतु मेजर पार्ट जो आहे कायदे 20 क्वेश्चन, इलेक्शन 20 क्वेश्चन, एज्युकेशन 10 क्वेश्चन, मीडिया 5 क्वेश्चन, आणि इतर जे बाकीचे टॉपिक आहेत 4-5, 4-2 असे क्वेश्चन येताना दिसत आहेत. तर हे सगळे टॉपिक नीट केले पाहिजेत. ह्यांच्यासाठी एकच कुठलं तरी पुस्तक वापरा, 2-3 पुस्तकं वापरू नका, फार फापट पसारा करू नका, फॅक्च्युअल गोष्टी नीट करा, रिव्हिजन होईल असं बघा, जमलं तर नोट्स काढून ठेवा आणि वारंवार ह्याचं रिव्हिजन करा. आता याच्यामध्ये एक पार्ट आहे जसं की ज्या आपल्या सेवा आहेत विविध IAS असेल, IPS असतील, IFS असतील, ह्या सेवासंबंधीचे जे क्वेश्चन आहेत ते खूप फॅक्च्युअल आहेत. म्हणजे यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवरती क्वेश्चन येतात, यांच्या ट्रेनिंगचे जे टप्प्यात त्याच्यावर क्वेश्चन येतात, खूप फॅक्च्युअल क्वेश्चन येतात. यशदावरती जर इयर विचारतील, त्याची इतर अनेक गोष्टी विचारतील, तर खूप डीपमध्ये जातात. तर ते नीट केल्यानंतर ना अशा मायनर गोष्टीमध्ये मार्क जात नाहीत आणि मग तिथं चांगला स्कोअर येतो. त्यामुळे GS2 चांगले रिव्हिजन करा, शॉर्ट नोट्स काढा, पेपरच्या वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे, कायदे ट्रिक्सनी पाठ करा, मार्क नाही गेले पाहिजे, तर तिथं चांगला स्कोअर येणार आहे. पुढं काय अजून सायन्स अँड टेकसाठी बुक
साधारणतः भस्के सरांचं बुक्स आहे आणि कोळंबे सरांचं कुठलंही वापरा. मी भस्के सरांचं वापरलं होतं, मला ते चांगलं वाटलं. आणि त्यात एक गोष्ट अशी आहे, जुने पेपर आहेत ना 4-5 वर्ष सायन्स टेकचे, ते नीट करा आणि मग ते पुस्तक करा. म्हणजे जो एक्झाम ओरिएंटेड डेटा तेवढाच आपण करतो, नाहीतर खूप सारा डेटा आहे मग आपण ते खूप करत बसतो आणि व्यवस्थित होत नाही. इकॉनॉमिक सर्वेमध्ये नेमकं काय करायचं? इकॉनॉमिक सर्वेमध्ये ना जो इन्फ्रास्ट्रक्चरचा पार्ट आहे, पायाभूत सुविधा GS4मध्ये त्याच्यावर खूप फॅक्च्युअल क्वेश्चन येतात, तो नीट करायचा. परत इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे काही योजना वगैरे व्यवस्थित दिलेल्या असते, जसा सामाजिक घटकांवर जो टॉपिक आहे त्यातल्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे बघून घ्यायच्या. ते फॅक्च्युअल आयोग विचारतं, त्यांचे फॅक्च्युअल काही गोष्टी असतील त्या गोष्टी बघून घ्यायच्या इकॉनॉमिक सर्वेमधनं. किंवा सुरुवातीच्या काही 2-3 पानं एक ओव्हरव्ह्यू सांगितलेला असतो किंवा एक तुलना करून दिलेली असते की मागच्या 10 वर्षामध्ये आणि आता आम्ही हे इम्प्रूव्ह केलं, ते इम्प्रूव्ह केलं. वरवरनं ते जरी बऱ्यापैकी बघितलं आपण आणि एक्झाम ओरिएंटेड सिलेबसच्या मुद्द्याला धरून जर आपण तो सर्वे केला तर थोडाफार त्याचा फायदा होतो. परंतु सर्वे सुरुवातीला करण्याआधी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जुने पेपर बघणं, एक जो स्टॅटिक डेटा आहे, स्टॅटिक डेटा नीट करणं, मग सर्वे केला तर चालेल. परंतु स्पेसिफिक बोलायचं तर इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असतील, त्यानंतर काही योजना वगैरे असतील त्या आपण सर्व व्यवस्थित करू शकतो. जागा वाढणार आहेत का? तर आपण म्हणू की शक्यता आहे, जागा वाढण्याची शक्यता आहे. तर बऱ्यापैकी आपण जे काही मुद्दा आहेत त्या या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परत असंच आपण महत्त्वाच्या गोष्टी मेनच्या दृष्टिकोनातून आपण व्हिडिओमध्ये सांगत जाऊ. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे ते सुद्धा जॉईन करा आणि खूप जोरामध्ये अभ्यास करा. ही खूप चांगली संधी आहे तुम्हाला सर्वांना तयारीसाठी. थँक्यू.